तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा। तर मित्रांनो, एकीकडे या भुवनेश्वरीची झाली देखील सगळी बत्ती गुल, परंतु अक्षराने दिली अधिपतीला मात्र मोठी कबुली। कारण आता ही भुवनेश्वरी मात्र एक अगदी मोठ्या चक्रव्यूहामध्ये अडकलेली असते की अक्षराला कोणत्या रस्त्याने हरवायचं आहे। त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी आता नवीन डोकं चालून चंचीचा मार्ग निवडते आणि चंचीचं नाव देखील समोर करून ही भुवनेश्वरी आपल्या बदलेच्या वाटावर कदाचित लागलेली असते आणि चंचीला देखील मोहरा बनवून ही भुवनेश्वरी अक्षरासोबत बदला काढायचा सोचत असते। पण मित्रांनो, या भुवनेश्वरीचा सगळा देखील डाव या अक्षराला समजलेला असतो की ही भुवनेश्वरी मॅडम चंचलाचं नाव समोर करून आता आपला डाव साधायचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे ही अक्षरा आता काही शांत बसायला तयार नसते आणि मोठा तांडव करायला तयार झालेली असते आणि अधिपतीला ही अक्षरा मात्र अगदी मोठ्याने ओरडून बोलत असते, अधिपती आता मी कदाचित शांत बसणार नाही, कारण भुवनेश्वरी मॅडमने माझ्या जिद्दीवर त्या सर्ग मॅडमला या घरात पुन्हा वापस आणले। पण आता तुम्ही मला कितीही पण अडवायचा कोशिश करा, परंतु आता मी नाही थांबणार, कारण हा विषय माझ्या संसाराचा आहे आणि या विषयाबाबतीत मी माझा रुद्र अवतार दाखवायला मात्र मागं हटणार नाही। पण मित्रांनो, अधिपती अक्षराचे हे शब्द ऐकून अधिपतीला मात्र चांगलाच धक्का बसतो आणि अक्षराची समजूत काढत असतो। पण अक्षरा काही समजण्याच्या अवस्थेत नसते आणि अधिपतीला बोलत असते, अधिपती तुम्ही कदाचित माझ्या आड येऊ नका, मी माझा मार्ग निवडलेला आहे, कारण मी आता त्या सरगम मॅडमची एका चुकीची वाट बघत आहे। तोवर मी कदाचित काहीच बोलणार नाही, परंतु ते सरगम मॅडम माझ्या तावडीत आले तर मी नक्की मोठा तांडव करेल, हा शब्द आहे माझा। अगदी ही अक्षरा या बाबतीत अधिपतीवर मात्र चिडलेली असते। पण मित्रांनो, आता प्रश्न पडलेला असतो या भुवनेश्वरीचा, कारण या भुवनेश्वरीला असं वाटत असते की मी तर आताच या सरगम मॅडमला घरात आणले, पण हे सरगम अधिपतीवर कसा डाव देईल। अगदी या भुवनेश्वरीची या बाबतीत चांगलीच बत्तीगुल झालेली असते, परंतु त्याचवेळी ही सरगम या भुवनेश्वरीला देखील बोलत असते, आता मॅडम आपल्याला काहीतरी नवीन रस्ता काढावा लागेल, नाहीतर ही अक्षरा पूर्ण प्लॅनची देखील वाट लावेल, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल। पण मित्रांनो, ही अक्षरा या भुवनेश्वरीचा डाव मात्र अगदी सक्सेस होऊ देईल का, ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच बाय बाय मित्रांनो।